एक जंगल होतं. जंगलामध्ये ससा आणि कासवाची शर्यत लागते. ससा जीवाच्या आकांताने पळायला लागतो, पण कासव मात्र तेवढ्या गतीने पळू शकत नव्हतं. पण कासवाच्या मनगटामध्ये बळ होतं. त्याच्या घरासमोर एक तळ होतं. त्याच्या खिशामध्ये एक सफरचंदाचं फळ होतं. लहानपणी कासव लई जोरात पडला होता. त्याच्या अंगावर एक वळ होतं. त्याच्या घरामध्ये म्युन्सिपाल्टीचं नळ होतं. हे वाक्य शेवटचं जुळलं नाही, पण कासव मात्र चलतच राहिला. दुसऱ्या बाजूला ससा होता. त्याच्यामध्ये अहंकार होता, गर्व होता. मीच जिंकणार अशी त्याला होप होती. त्याच्या डोळ्यावरती झोप होती. त्याच्या खिशामध्ये बडीशोप होती. तीच बडीशोप त्याने खाल्ली आणि तो झोपला. कासवानी सशाला झोपलेला बघून कासव पेटला. पळत सुटला आणि जिंकला. ससा थोड्या वेळाने उठला. कासवाला जिंकलेलं बघून ससा डायरेक्ट चड्डीत उतरला. एवढं सगळं झालं आणि ससा बोलला कुठून? अव कुठून? कासव बोलला थेट जंगलातून. ससा बोलला खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. अहो कासव बोलला माय मी सातत्य ठेवलं, मी चालत राहिलो. डोंगर दऱ्या पाणी बिनी मी काहीच पाहिलं नाही, मी चालतच राहिलो. तुम्ही बी ही कहाणी 100 वेळा ऐकली, पण आज बी तुम्ही मन लावून ऐकत्यात. तुमचं बी धन्यवाद. आणि खोटं बोलायचं नाही आणि कॉपी करायची नाही. धन्यवाद.